खरं तर ना, आई झाल्यावरच समजतं ना, की मुलांच्या चेहऱ्यावरचं हसूच म्हणजे सगळ्यात मोठं सुख आहे. तर काल मुलीने मला स्कूलला जाता-जाता सांगितलं होतं, की "उद्या संडे आहे ना, तर आई इडली बनव." म्हणून माझी ते स्कूलला गेल्यापासून तयारी चालू होती. इथे त्यांनी ना सकाळ-सकाळ उठल्यानंतर संडेला देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि ती फुलं वगैरे ना त्यांनी शेजारी जेवढी दिसतील ना एवढ्या झाडांना फुलं, तर तेवढी त्यांनी तोडून आणली होती आणि इथं आई ना पूजा करून घेत होत्या. रात्रीच मी इडलीचं जे फर्मेंट पीठ करून ठेवलं होतं ते फर्मेंट झालं होतं. पण ना यावेळेस थोडंसं फर्मेंट मला शंका होती की फर्मेंट व्यवस्थित झालं नसेल. नंतर ना आम्हाला सांबारसाठी ना चिंचा हव्या होत्या. पण चिंचा काही घरामध्ये नव्हत्या, तर इथं आईने ना चिंचा झाडावरच्या काढून दिल्या होत्या. तर काय झालं ना, पावसामुळे चिंचा खराब झालेल्या आहेत थोड्याफार. तर त्यामुळे ना थोड्याच चिंचा होत्या झाडाला, तेवढ्या फारच मला थोड्या-थोड्या बघून ना ते सांबारमध्ये टाकता आल्या. खरं तर गावी असण्याचा एक फायदा असतो ना, जवळच काही जरी नसेल ना भाजी वगैरे, ते जवळपास फ्रेश आपल्याला शेतातून लगेच आणता येतं. जवळपास सगळं काही अवेलेबल असतं. आधी काढून घेतात मला. हो. नेंदा मी केस बनती काय करते ग तू? नेंदा नंतर ना आम्हाला नारळाची चटणी बनवायची होती. सो आम्ही पाठीमागे जे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते सगळे नारळ, त्यातले नारळ आम्ही काहीतरी खोबरं बनवायसाठी ठेवतो आणि काही असेच ठेवतो. जे मग आता मी त्याच्यातून जेवढे चांगले असतील तेवढे नारळ चटणीसाठी वापरणार आहे. तिकडे आहे. आण बरं जा. तेच आता इकडे ना गावाकडे 2-3 दिवस झालं खूप सारा पाऊस पडतो आहे. म्हणजे जास्त एवढा नाही आहे तरी पण आहे. अगोदर एका जून महिन्यामध्ये वगैरे एवढा पडला नाही पाऊस जसा की पुण्या मुंबईला झाला. पण इकडे झाला. तुम्ही बघू शकाल इथे की जरा पावसामुळे ना पावसाचं वातावरण आज पण आहे. पण जेवढे चांगले नारळ तेवढे मी काढले आणि ते सोलून घेतले नारळ. चांगला निघाला. चल एकच शिजर काढू हे दोन कशीच भोपळा वगैरे आहे का बघून बघायचं. भोपळा आला ना की मग नंतर ना मला जवळच ना भोपळ्याचा वेल आहे. झाडाच्या साईडला सावलेलं. इथं घराच्या साईडलाच आहे भोपळ्याचा वेल. त्याला एक थोडेफार भोपळे लागले होते. पण बघावं म्हटलं आहेत का नाही सध्या आता. पण मला काही तिथे भोपळे नाहीत सापडले. छोटे-छोटे भोपळे होते. मम्मीने तोडला. ये वर इकडं. कट करते ते. छोटे छोटे भोपळे आहेत घालून. एक होता तर मम्मीने कट काढला वाटतं. हा. एक पण नाही आता मोठं. हे टाकू त्याच्यात शेवग्याच्या शेंगाच बनवूया. भोपळा तर नाही सापडत. तरी ना छोटे-छोटे भोपळे होते. सध्या ते काही मोठे एवढे झाले नाही त्यामुळे ते काही तोडता नाहीत आले मला. म्हटलं इकडं भेटेल पण नाही भेटलं. चिंच थोडं खराबच वाटायला लागलं. मग हे काय नारळ आणि चिंच मला भेटली सो मी ते घेऊन गेले. चटणी बनवायची होती आणि सांबारमध्ये पण टाकायचं होतं. तर इथं आले तर भाग्यश्रीने सगळी इडली वगैरे बनवून ठेवली होती. थोडीशी राहिली होती इडली बनवायची. तर ती डोसा बनवत ना ती इडली बनवत होती.
इथं ना माझी आता सांबार बनवायची तयारी चालू होती. आता शेंगा आमच्या इथं झाडच आहे, तर शेंगा घेऊन आले होते शेवग्याच्या. आता तर भोपळा काही भेटला नाही, म्हटलं चला शेवग्याच्या शेंगाचे सांबार बनवून टाकूया. तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलं होतं आणि जी चिंच होती ना, ती चिंच मला फार बघून घ्यावी लागली. तर चिंच थोडीशीच होती, म्हणजे जेवढी खराब होती तेवढी काढून टाकली आणि जेवढी चांगली होती त्याच्यातलीच मी ती चिंच यूज केली. मला का होऊन देत नाही? तर हा नारळ एवढा सुंदर निघाला ना आणि खूप 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 गोड होता हा नारळ. तर एकदा पांढरशुभ्र नारळ फोडल्यानंतर भेटला. तर आता ही चटणीसाठी ना मी तूर डाळ आणि शेंगदाणे भाजून जास्त फक्त थोडेफार फ्राय करून घेतले होते आणि खोबरं जे मी काढले ना ते पण थोडं तव्यामध्ये थोडंसं फ्राय केलं. फ्राय केल्यानंतर काय होतं ते टेस्ट एकदम तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्ही कच्चा नारळाचं चटणी आणि ही थोडंसं फ्राय केलेली चटणी एकदम मस्त लागते. तर आम्ही रात्रीच तयारी चालू होती. कढीपत्ता आम्हाला इथं होतं झाड घरापाशी, पण ते सध्या एवढं मोठं नाही आहे, त्यामुळे मला हा कढीपत्ता बाहेरून आणावा लागला. सो ही कढीपत्ता आणला आहे मी तिकडून आणि पुदिना वगैरे पण भेटला नाही, त्यामुळे मला चटणीमध्ये काही पुदिना टाकता नाही आला. तर इथं मी चटणीसाठी तडका तयार करत होते. त्याच्यासोबतच ना सांबारला पण म्हटलं तडका देऊन घ्यावा, कारण ते ऑलमोस्ट सगळं काही कुकरमध्ये शिजून निघालं होतं. सो इथं सांबार एकदम चांगलं काही शिजलेलं होतं. म्हटलं फक्त आता तडका देऊन घ्यावा. मस्त झालं सांबार. चटणी तशी मी बोलले की त्याच्यामध्ये मला पुदिना नाही टाकता आला, त्यामुळे मी फक्त मिरची, कोथिंबीर आणि जे आपण फ्राय केलं होतं शेंगदाणे आणि तूर डाळ तेवढेच मी त्याचीच बनवली होती चटणी. पण टेस्ट खूप छान झाली होती त्या चटणीची. चटणीमध्ये ना तुम्ही जर दही टाकलं ना त्या चटणीमध्ये, त्याची टेस्ट खूपच छान होतं आणि इथे सगळेजण ते नाश्ता सकाळचा एन्जॉय करत होते. ते झाल्यानंतर म्हटलं सगळे काय भांडी वगैरे घासून घ्यावीत, कारण नंतर खूप पसारा पडतो. तर हा छोटासाच व्लॉग होता, पण बोलतात ना की आईची धडपड जी राहते ना मुलांसाठी, की त्यांनी हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे, तसाच एक छोटासा व्लॉग बनावं म्हटलं, तर मी हा व्लॉग बनवला होता. तुम्हाला कसा आवडला? जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.